नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव भगवान मरमट, मी सिल्लोड टेरिटरी मॅनेजर। आज आपण धंदो प्लस या वाहनाचं प्रत्यक्ष पीक पाहणी करतोय। तर ह्या वाहनाचं जर गुणवैशिष्ट्य जर बघितले, धंदो प्लस ह्या मागच्या 3-4 वर्षामध्ये सर्वात जास्त विकणारं वाहन जर असेल, म्हणजे सर्वात जास्त विकणारं वाहन असेल तर धंदो प्लस। ह्या वाहनाचं गुणवैशिष्ट्य म्हणजे ह्या वाहनाचे मोठे बोंड लागतात। मोठे बोंड लागल्यामुळे हा काय कापूस मोकळा फुटतो आणि वेचायला अतिशय सोपा पद्धतीने जातो। ह्या वाहनाचं बघा तुम्ही, एकदम सोप्या पद्धतीने वेचायला जातो आणि याचा जो झाड आहे एकदम दणकट झाड आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम दणकट झाड आहे। भरपूर फळफांदे या वाहनाला लागतात। हे बघा, एकदम भरपूर फळफांदे या वाहनाला लागलेले आहे। त्याचबरोबर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव या वाहनावरती सहनशील वाहन आहे। रस शोषक किडीचा खूप सहनशील वाहन आहे। शेवटपर्यंत बोंडे एकसारखे प्रमाणात बोंडे याला लागतात। आणि दुसरी गोष्ट जे जवळजवळ बोंडे एकदम साखळी पद्धतीने बोंडे जर बघितले आपण, एकदम साखळी पद्धतीने 1 2 3 4 एकदम साखळी पद्धतीने बोंड धंदो प्लसच्या या वाहनावरती लागलेला आहे। त्याचबरोबर हा जो आहे वेचायला अतिशय सोपा आहे। बागायती हंगामी बागायती लागवडीसाठी अतिशय उपयुक्त वाहन आहे। तरी मी ज्या शेतकऱ्यांनी धंदो प्लस ह्या वाहनाची लागवड केलेली आहे, मी त्यांच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की 2024 मध्ये धंदो प्लसची लागवड करायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे। त्याचबरोबर धंदो प्लसचं जर गुणवैशिष्ट्य जर बघितली, जशी खालची बोंडे आहे, हे बघा खालची जे बोंडाची साईज आहे त्याच पद्धतीनं वरच्या बोंडाची साईज आहे। म्हणजे एकसारखपणा जो आहे बोंडाची जे आहे, एकसारखपणा जो आहे या वाहनामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आहे। एकदम साखळी पद्धतीने बोंड या ठिकाणी लागलेली। तर आता बघू शकता या झाडावरती जवळपास आजच्या डेटमध्ये एक तारीख आहे। आज 1 तारखेला जवळपास याला 123 बोंड लागलेले आहे आणि पात्या पण लागलेल्या आहे आणि वेचायला अतिशय सोपं आहे। आज जर आपण बघितलं तर सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांसाठी वेचणीची समस्या आहे। तर हा कापूस एकदम वेचायला सोपा आहे, मोकळा फुटतो, त्याच्यामुळे वेचायला सोपं आहे। आणि मॅक्झिमम जवळपास 85% याला 5 प्रकारचे बोंड लागलेले असतात। जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर 5 प्रकारचे बोंड आहे, 1 2 3 4 5 प्रकारचे बोंड त्याला 80-85% लागलेले असतात। त्याच्यामुळे शेतकऱ्याला ॲडिशनल याच्यामध्ये उत्पादन मिळतो। तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की येणाऱ्या खरीप 2024 मध्ये धंदो प्लसची लागवड करायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे। धंदो प्लसचा वादा उत्पादन हमखास जादा या पद्धतीने आहे। तरी मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या 24 हंगामामध्ये धंदो प्लसची लागवड करायची। धन्यवाद शेतकरी बंधू।